यूपीएससीच्या सीसॅट मध्ये आलेला प्रश्न बघा. तर हा प्रश्न बघायच्या आधी थोडस बेसिक तुम्हाला सांगतो. समजा माझ्या घरी महिन्याची साखर लागते 30 किलो आणि 1 किलो साखरेचा दर आहे समजा 100 रुपये. 30 किलो साखर लागते आणि 100 रुपयाचा दर आहे. तर माझा खर्च किती होईल? टोटल अमाऊंट किती होईल माझी? 30 किलो साखर लागते महिन्याची, 100 रुपये दर आहे, 1 किलोचा 100 रुपये आहे, 30 किलो लागते म्हणजे 30 गुणिले 100, 3,000. आता हे जे दर आहे 100 रुपये किलो जे आहे ते जर समजा 150 रुपये किलो झाले आणि माझ्याकडे जर फक्त महिन्याच्या साखरेसाठी मी जर 3,000 रुपये ठेवलेले असतील, तर मला आधी 30 किलो मी साखर घेत होतो महिन्यासाठी, 30 किलो लागत होती. तुम्हाला याच्यामध्ये किती कमी करावं लागते? 3,000 रुपयाचा खर्च आहे माझ्याकडे आणि 150 रुपये पर किलो आहे साखर. 3,000 भागेला 150, 15 15 दुनी 20, 20 किलो. आधी 30 किलो लागायची, साखरेचे दर वाढल्यामुळे क्वांटिटी कमी झाली, क्वांटिटी कमी करावी लागली मला. 30 किलो होती, आता 20 किलो, आणि बजेट माझा तेवढाच आहे. म्हणजे जर समजा हे बजेट जे आहे एक्सपेंडिचर किंवा अमाऊंट त्याच्यात सेम असेल, सारखं असेल, ते बघा आधी क्वांटिटी किती होती, क्वांटिटी रेशो बघा 3, 3 2, आणि अमाऊंटचा रेशो 2, 3, 50 दुनी 100, 50 म्हणजे जर अमाऊंट सेम असेल, बजेट सेम असेल, तर रेट आणि क्वांटिटी, क्वांटिटी आणि रेट हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर हे वाढलं, क्वांटिटी वाढली, तर रेट कमी होतात. क्वांटिटी वाढली तर रेट कमी होतात आणि रेट वाढले तर क्वांटिटी कमी होते. सिंपल कन्सेप्ट आहे. रेट इंटू क्वांटिटी इज इक्वल टू अमाऊंट. अमाऊंट म्हणजे बजेट किंवा एक्सपेंडिचर. रेट इंटू क्वांटिटी इज इक्वल टू अमाऊंट किंवा बजेट किंवा एक्सपेंडिचर. आणि हा जर सारखाच ठेवायचा असेल किंवा सेम असेल, तर हे जे दोन रेट आणि क्वांटिटी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. तर हाच कन्सेप्ट आहे आणि याच्यावर जो यूपीएससी प्री सीसॅट मध्ये आलेला हा प्रश्न आहे बघा. पेट्रोल प्राइस set up by 10% as a result of hike in the crude oil prices. The price of petrol before a hike was 90 rupees per liter. A person travels 2,200 kilometers every month and his car gives a mileage of 16 kilometers per liter. By how many kilometers should he reduce his travel if he wants to maintain his expenditure at the previous year? इथं काय सांगितलं, एक्सपेंडिचर जो आहे तो सेम असला पाहिजे. आता आपल्याला रेट इंटू क्वांटिटी इक्वल टू एक्सपेंडिचर. आता पहिले जो आहे पेट्रोलचा रेट जो होता तो किती होता, आपण पर्सेंटेज मध्ये दिल्या म्हणून याचं पर्सेंट मध्ये करू. 100 असेल समजा, हाईक झाला 10% म्हणजे 110 झाला. आता एक्सपेंडिचर सेम आहे, मेंटेन हिज एक्सपेंडिचर ऍट द प्रिव्हियस लेवल म्हणजे सेम आहे. एक्सपेंडिचर सेम असला तर हे जे असतात रेट आणि क्वांटिटी इन्व्हर्सली असतात. आपण आधीच सांगितलं. तर क्वांटिटी काय 110 इन्व्हर्स म्हणजे हे 100 आणि 110 तर हे 110 आणि 100. आता बघा, मग त्यानंतर प्राइस ऑफ पेट्रोल वॉज हाईक बिफोर हाईक वॉज ₹90 पर लिटर आणि पर्सन ट्रॅव्हल्स 2,200 किलोमीटर एव्हरी मंथ. 2200 किलोमीटर तो दर महिन्याला त्याची गाडी चालवतो. त्या गाडीचं मायलेज वगैरे दिलेलं आहे, पण आपल्याला याचं काहीच काम नाही. आपल्याला काय क्वांटिटी म्हणजे पेट्रोलची क्वांटिटी 110 लिटर मध्ये, 110 पेट्रोलच्या लिटर मध्ये तो आधी किती चालत होता? 2200 किलोमीटर. आता आता क्वांटिटी किती आपल्याकडे 100 आहे, कमी झाली ना, रेट वाढल्यामुळे क्वांटिटी कमी झाली. आता 100 आहे तर किती किलोमीटर चालू शकणार तो? तिरपा गुणाकार 2200 गुणिले 100 भागेला 110. 0 0 कॅन्सल. 11 1 11, 11 दुनी 22, 20 वर 2 शून्य, 20 वर 2 शून्य म्हणजे 2200 किती हे झालेलं आहे किलोमीटर. 2200 चालू शकत होतो आधी, आता किती चालवते? 2000. म्हणजे कितीने कमी झाला? 200 कमी झाला. 200 कमी झाला म्हणजे आमचं ऑप्शन बी. आता याच्यामध्ये जे आहे की इथं आपल्याला जे हे दिलेलं आहे
की 2200 किलोमीटर चालते आणि इथं मायलेज किती दिलं, 16 किलोमीटर पर लिटर आहे. त्याचा पेट्रोलची रेट जो आहे तो 90, याचं काहीच काम नाही. आपण फक्त हे केलं की रेट इंटू क्वांटिटी, रेट इंटू क्वांटिटी इज इक्वल टू अमाऊंट, आणि अमाऊंट जर सेम असेल तर हे इन्व्हर्स प्रोपोर्शनल मध्ये असते. इन्व्हर्स प्रोपोर्शनल मध्ये असल्यावर म्हणजे आपल्याकडे क्वांटिटी एवढी होती, तर किती चाललं होतं, 2200 किलोमीटर. आता 100ची क्वांटिटी किती चालू शिकणार आहे, तर 2000. मग किती ना कमी झालं, तर 2200 चे 2000 झाले, म्हणजे 200 न कमी झाले. आन्सर ऑप्शन